आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून. माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये, मुलींना कळत नाहीये, कारण आम्ही गुंतवलेत कशात? आम्ही जातीत गुंतवलेत. मारामाऱ्या करा, डोकी फोडा, व्हॉट्सअपवरती जातीत शिव्या घाला, हे उद्योग आमचे सगळे सुरू आहेत. मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष? तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक मराठी म्हणून उभे राहायला पाहिजेत. बाकीच्या राज्यांमध्ये बघा, तामिळनाडू बघा, तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत, नाही म्हणून त्यांनी सांगितलं येऊ देणार नाही. केरळामध्ये येऊ देणार नाही. आम्हीच लोटांगण घालतोय, आम्हालाच समजत नाही आम्ही काय करायचंय. मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितलं नाहीये. मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेलं नाहीये. कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाहीये. सगळेजण त्या इंस्टाग्रामवरती चालू आहेत, कारण बार डान्स बार बंद झाले. तिकडे जे हे चालायचं ते सगळं मोबाईलवरती आलं. कशात गुंतून पडलेला आहात एकदा जरी विचार करा. हे ज्या गोष्टी बोलतात, ज्या गोष्टी सांगतात, खरं तर माझं मत आहे, मी आता झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा.